नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारचे 3 वाजलेत. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि 8 अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यावर तरी अण्णा उपोषण सोडतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. साधारण गेल्या 1 तासापासून गिरीश महाजन, राधा मोहन सिंग, 8 अधिकारी आणि मुख्यमंत्री स्वतः अण्णा हजारेंशी संवाद साधतायत. आपण थेट जाणार आहोत राळेगण सिद्धीला, ज्या ठिकाणी ही बैठक सुरू आहे. तिथे आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहेत. अद्वैत, अजूनही बैठक सुरू आहे का? अजून किती वेळ बैठक सुरू राहील अशी शक्यता व्यक्त होते? अद्वैत, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता राळेगण सिद्धीला, जिथे अण्णा हजारे उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ता जिथे बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या स्थळी उपस्थित आहेत. अण्णा हजारे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. साधारणपणे मागचा 1 तास ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर, मुख्यमंत्र्यांच्या समजवण्यानंतर तरी अण्णा उपोषण सोडतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अण्णा हजारे, केंद्राकडून राधा मोहन सिंग आलेले आहेत. भामरे सुद्धा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या बैठकीत उपस्थित आहेत आणि 8 अधिकारी एकूण या बैठकीत आहेत. या सगळ्यांची एकत्रित चर्चा सुरू झालेली आहे, बैठक सुरू झालेली आहे. ज्या ठिकाणी ही बैठक सुरू आहे, खरं तर आत्तापर्यंत जे नेते आणि मंत्री येऊन गेले ते बंद दाराआड चर्चा करत होते. मात्र ही दृश्य आपण बघतोय, ती बैठक सुरू असल्याची दृश्य आहेत. या सगळ्यांशी अण्णा हजारेंची चर्चा सुरू आहे. अण्णा हजारेंनी काही मुद्दे स्पष्ट केलेले होते, काही मुद्दे राज्याच्या अखत्यारीतले होते आणि काही मुद्दे केंद्राच्या अखत्यारीतले होते. आता या सगळ्यांशी चर्चेनंतर तरी अण्णा हजारेंचं समाधान होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. गेल्या 4.5 वर्षांमध्ये कुठलाही ठोस निर्णय घेतला गेला नाही, नुसती टोलवाटोलवी केली असं आत्तापर्यंत अण्णा हजारेंनी म्हटलं. सरकारवर नाराजी अण्णा हजारेंनी व्यक्त केली. आता सरकारवर माझा विश्वास राहिला नाही असे कालचे अण्णांचे पत्रकार परिषदेचे शब्द होते. आता मात्र या बैठकीत काही सकारात्मक निघतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. साहेबराव, जे राज्याच्या अखत्यारीतले मुद्दे होते आणि जे केंद्राच्या अखत्यारीतले मुद्दे होते त्या दोन्हींविषयी इथं चर्चा होईल, कारण राज्याचे मुख्यमंत्रीच या बैठकीत आहेत आणि केंद्राकडूनही प्रतिनिधी आलेले आहेत. काय सांगाल? सोडणं नक्कीच केंद्र आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी राळेगणमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री आहेत आणि राधामोहन सिंह जे कृषी केंद्र मंत्री आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री सुभाष भामरे सुद्धा आहेत आणि राज्याचे जलसंपदामध्ये गिरीश महाजन हे आहेत. त्यांच्याबरोबर शासकीय जे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आहेत ते 8 अधिकारी आलेले आहेत. यांच्यामध्ये अण्णांच्या बाजूंनी सोमपाल शास्त्री हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष आहे, माझे अध्यक्ष हे याला उपस्थित आहेत आणि शिवकुमार शर्मा हे किसान सभेचे अध्यक्ष आहेत, हे आहेत. त्यांच्याबरोबर अण्णा आणि पोपट पवार हे आपली बाजू मांडत आहेत. प्रामुख्याने लोकपाल आणि लोकायुक्तावरती अण्णांचं जरी तत्वतः मान्यता असली, परंतु कृषी मूल्य आयोग जो आहे त्या आयोगाला स्वतंत्र दर्जा द्यावा अशी मागणी अण्णांची प्रामुख्याने आहे. आणि जे काही मिनिट्स बुक आजचे होणार आहे त्याचीच नोंदणी व्हावी अशी अण्णांची मागणी केलेली आहे. प्रामुख्याने अण्णांनी कृषी मूल्य आयोग आणि स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या मालाला हा जो आहे तर 1.5 भाव मिळावा अशी अण्णांची मागणी आहे, ते प्रामुख्याने आहे. त्यामुळं ही जी मागणी मान्य होते का हे पाहावं लागेल. कारण अण्णा या हे जे उपोषण जे आहेत त्या प्रामुख्याने आपल्या 2 मागण्या मान्य केल्या आहेत आणि 3री मागणी त्यावर अण्णा हाटून बसलेले आहेत. त्यामुळे ती मागणी मान्य होते का हे पाहावं लागेल. सोडणं नक्की. मात्र काय सांगशील, अजून किती वेळ ही बैठक सुरू राहू शकते? कारण आतापर्यंत जवळपास अर्धा पाऊण तास नव्हे त्याहूनही जास्त काळ झाला ही बैठक सुरू आहे. प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा होताना या दृश्यांमध्ये तरी बघायला मिळते. प्रामुख्याने जवळपास अर्धा तास झाला, 40 मिनिट आलेल्या बैठक सुरू होऊन त्यामध्ये 2 मुद्द्यावरती चर्चा झाली आहे आणि 3रा मुद्दा जो आहे तो मात्र महत्वाचा आहे. कृषी मूल्य आयोग आणि स्वामीनाथन आयोगाची शिफारशी याच्यावरती प्रामुख्याने चर्चा होते. त्यावर केंद्रीय मंत्री कृषी मंत्री ते बोलतात
परंतु याच्यामध्ये प्रामुख्याने अण्णा म्हणताय की बा आजची जी मिटिंग होणार आहे त्या मिटिंगचं गॅजेट करावं अशी अण्णांची मागणी आहे. त्यामुळे 2 दिवस असते अण्णा म्हणे काही हरकत नाही, मी थांबायला तयार आहे. साहेबराव, लोकायुक्ताचा एक मुद्दा होता जो केंद्राच्या अखत्यारीतला होता, त्याच्याविषयी काही चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे का? कारण त्यावरही अण्णा अडून बसले होते किंवा ते ठाम आहेत असं म्हणायला हवं. सोना प्रामुख्याने ज्या 2 मागण्या आहेत, तर लोकायुक्त आहे तो हा राज्याच्या हातात आहे आणि लोक जो आहे तो केंद्राचा आहे. लोकपालचा विषय जो आहे तो केंद्रामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्यावर 28 तारखेपर्यंत केंद्राला आपलं म्हणणं द्यायचं आहे आणि 12 मार्च पर्यंत हा कायदा लागू होईल असं गिरीश महाजन म्हणताय. त्यामुळे तो प्रश्न सध्या तरी मान्य आहे. परंतु लोक आयुक्त जे आहेत, लोक आयुक्तावरती अण्णांचा जसा जो ड्राफ्ट आहे तो सरकारने मान्य केलेला आहे आणि त्याच्यावरती एक समिती नेमणार आहे. त्या समितीमध्ये कोण कोण असणार आहे हे पाहावं लागेल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अण्णांचे 5 मंत्री असतील आणि शासनाचे 5 मंत्री त्यामध्ये असतील. त्यामुळे त्याच्यावर तो मसूद तयार होईल. त्यावरती त्या कमिटी दृष्टी परिषद आणि त्यानंतर तो कायदा लागू केला आहे असं मुख्यमंत्री म्हणले आहेत. खरंय, म्हणजे उर्वरित जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर आता बैठक सुरू आहे आणि त्यातून काय निघतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. साहेबराव, तुर्तास धन्यवाद. या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. मात्र आता पुढच्या बातमीकडे वळूया. सरकारला आंदोलनासोबत अण्णांनाही संपवायचंय असा घणाघाती आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. अण्णा हजारे यांना तिथे जाऊन भेटण्यापेक्षा अण्णा हजारेंच्या पाठीमागे ताकद उभी करणं ही महत्वाची गरज आहे आणि ती उद्धव ठाकरे अण्णा हजारे यांच्या सतत संपर्कात आहे. सरकार अण्णांच्या जीवाशी खेळतंय का? नक्कीच नक्कीच. आपकी बात सही है. सरकार चाहती है कि अण्णा का आंदोलन अण्णा के साथ खत्म हो, लेकिन हम होने नहीं देंगे. अण्णा की जान हमारे लिए बहुत बहुमूल्य है. आता 2 बातम्या शिवसेनेच्या गोटातून. भारतीय लोकशाहीतील यशस्वी निवडणूक प्रचार रणनीतिकार प्रशांत किशोर आज मातोश्रीवर गेले होते. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवून घवघवीत यश देणारे निवडणूक चाणक्य म्हणून किशोर यांची ओळख आहे आणि काही वेळापूर्वीच शिवसेना नेते आणि खासदारांची महत्वाची मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ते उपस्थित असल्याची माहिती मिळते. लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक पूर्व आढावा या बैठकीत घेण्यात आला. तर 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराचं शिवधनुष्य प्रशांत किशोर उचलणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची ही आक्रमक रणनीती आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची महत्वाची चर्चाही झाली. प्रशांत किशोर हे नक्कीच मातोश्रीवरती येऊन गेले आणि त्यांची ही सदिच्छा भेट होती. ते जेडीयूचे नेते आहेत, म्हणजे माहितीसाठी सांगतो. ते जनता दल युनायटेडचे जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. इंडियातले घटक पक्षातले ते एक महत्त्वाचे सदस्य आहेत आणि त्या नात्यानं या क्षणी सदिच्छा भेट घेण्यासाठी ते मातोश्रीवरती आले होते. नक्कीच ते असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या, सगळेच होतो. युतीची समीकरणं जुळत आहेत का? शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता बनते. पंतप्रधानांच्या बाबतीत मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, पण प्रधानमंत्री पंतप्रधानांचं काय? लोकसभा निवडणुकी संदर्भात काय ठरते? देशाचा पुढला पंतप्रधान हा शिवसेना ठरवणार आहे, याची तुम्ही खात्री बाळगा.